पन्ना कसे आहात सर्वजण? झालं का जेवण वगैरे? मी जरा वेळ झोपले होते. आता अचानक अशी झोप लागली मला. तर मग मी आत्ता उठले आणि मग काय झालं, मी एक व्हिडिओ पाहत होते. एक व्हिडिओ पाहता पाहता आहे ना, एक छान व्हिडिओ माझ्या हाती आला. आणि तो असा होता की एका बापाचं प्रेम आणि एका म्हणजे बापाचं प्रेम कोणी तोडू शकत नाही है ना. मुलीविषयीचं असणारं प्रेम जगामध्ये कोणीच तोडू शकत नाही. आणि जे लोक तोडण्याचा प्रयत्न करत असतात ना, त्यांना त्यांचं कर्म भोगावं लागतं. एवढं मात्र खरे. आज एका बाईने एका मुलीला आपल्या बापाच्या पासून लांब केलेलं आहे. आणि ती त्या बापाचं प्रेम त्या मुलीला मिळूच देत नाही. मग कर्म बघा, म्हणजे कर्माचा हा व्हिडिओ होता. कर्म कसं फिरून येतं. मग आता काय झालं, कर्म तिला भोगावं लागत आहे. तिच्यापासून पण काही व्यक्ती, तिच्या प्रिय व्यक्ती लांब झाल्या. हे कर्म आहे, कर्माचे भोग आहेत. आता कर्माचे भोग भोगा, हो की नाही. आता ते म्हणतील नाही आमच्याकडं पैसा आहे, आम्ही काही नाही सर्व अरेंज करू, आम्हाला काही प्रेमाविमाची माणसं लागत नाहीत, आम्हाला सर्व मिळतंय बाहेरून, इकडून तिकडून लोक आहेत, माझा बाप आहे मला प्रेम करणारा. तर बाई, ह्याच्या आधी तुझा बाप कुठं गेला होता ग बाई? हां, जेव्हा कामाला होता तेव्हा तुझा बाप कुठे गेला होता? आता तू बाप बाप करती, म्हातारपणात काय बाप करायचं? आता त्या बापाचं झालंय, मरायची वेळ आलेली. तो आज ना उद्या मरणार आहे, हो की नाही. आणि त्या बापाला घेऊन आता काही चाटायचं आहे का? जेव्हा तुला लहानपणी गरज होती तेव्हा बाप कुठे गेला होता? तुझा बाप. आणि दुसरा बाप आपल्या मुलीच्या प्रेमासाठी रोज रोज रडत आहे, रोज त्याचे अश्रू आहेत. त्याचं काय झालं? लाज वाटली पाहिजे जरा तरी, त्या बापाला म्हण त्या पोरीला पण. हां, काय आई बाप आणि पोरगी आहेत जगात. बापरे, मी दुसऱ्यांचे पण बाप बघितले, आमचे पण बाप होते आणि दुसऱ्यांचे पण बाप बघते. हां, आणि हा बाप नीच, नालायक. हां, असला बाप नसलेला बरा. पहिलं तर केलं पोरीचं वाटोळं, आता पण करतोय. नीच बाप. त्या बापामुळं तर एवढं सगळं रामायण महाभारत घडलं. त्याला कळतंय का? अजून तरी अक्कल आहे? आता झाला ना 70 वर्षाचा, होशील ना. सुधर. आता दुसरा जावई बघ, तुला मिळतो का? आणि कसा तुझ्या गांडीवर थुकल बघ आता झाल्यावर. सांग ना तू त्याची सगळी तुझी हिस्ट्री सांग त्याला, की मी असं आहे, मी तसं आहे, मी असं केले, मी तसं केले, सगळं सांग. आणि कळलंच त्याला. मग तसं पान खाऊन तुझ्या गांडीवर थुकतो बघ, नालायक कुठला.